दोन्ही हात दोन्ही मांड्याखाली मुठवळून, दोन्ही पाय जोडून, उजवा पाय 1 ते 1.5 फूट अंतरावर घेऊन जात श्वास घेत डाव्या साईडला झुकवायचं आहे. श्वास रोखून थांबायचा आहे. एकपाद शलभासन. यामुळे वात पित्त कफ त्रिदोष नाहीसे होतात. नाभी ओटीपोट याचं आरोग्य सुधारतं. मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, हृदय चक्र या सर्वांना याचा लाभ होतोय. डावी बाजू उजवी बाजू श्वास घेत डाव्या साईडला झुकायचं आहे. श्वास सोडत खाली. परत डावा पाय श्वास घेत उजव्या साईडला झुकायचा आहे. श्वास रोखून थांबा. यथाशक्ती श्वास सोडत खाली. अशा पद्धतीनं प्रत्येक साईडला 5 ते 7 वेळा एकपाद शलभासन करायचं आहे. आणि मग दोन्ही पाय 1 ते 1.5 फूट अंतरावर उंचीवर घेऊन जात श्वास रोखून थांबा. हनवटी जमिनीला टेकलेली असावी. श्वास सोडत खाली. असं हे सुद्धा 5 ते 7 वेळा अशा पद्धतीनं शलभासन करून आपलं पोटाचं आरोग्य सुधारावयाचे आहे. आणि यामुळे आपलं आरोग्य निरोगी निरामय राहतं. आणि आपल्या